पाटील, विपुल ठाकूर, सूरज पाटील, सगळ्यांना विनंती आहे कृपया आपण पुढे या. चला PS कुणबी किंग पुढे. गिराळे फायटर्स, गिराळे फायटर्स चला पुढे या. गिराळे फायटर्स, कुणबी स्टार सगळ्यांना पुढे या. चला तिकडे अहमदाबादला फायनलची मॅच सुरू आहे, घाई करा. आपल्याला तिकडे पण चेअरअप करायचंय. हा स्वागत हा बक्षीस समारंभ काय खूप लांबवायचा नाही आपल्याला. PS कुणबी किंग आयकॉन, PS कुणबी संघाचे आयकॉन आपण व्यासपीठावर यायचे. सगळ्या खेळाडू मित्रांना विनंती आहे पुढे या, पुढे या. निशांत पुढे या, पुढे या. इथे काय पॉवर प्लेचा रूल्स नाहीये. आपण या सर्कलच्या बाहेर या बाजूने सगळ्यांनी या कृपया. सगळ्यांना विनंती आहे खेळाडू मित्र पाठी राखी, आपण कृपया पुढे या. गौरव कंडी, आपण अहमदाबादला फोन केलाय मला माहिती, आपण पुढे या जरा. गौरव या या पुढे या प्लीज जरा या व्यासपीठावर या. विपुल ठाकूर, गौरव कंडी, आमचे ते सूरज पाटील, आनंद पाटील कृपया आपण व्यासपीठावर या सगळे. प्रसाद पाटील आपणही व्यासपीठावर आहे बघा. हा मी नाही राहुल पाटील दहिसर जे आमचे गुरुजन आहेत, आपणही व्यासपीठावर यायचं आहे. PS कुणबी किंग आयकॉन आकाश घरत या जरा इकडे या. रुपेश पाटील कुकडे या, सगळेजण इकडे या प्लीज. गिराळे फायटर्स प्रजय, संवेद, समीर प्लीज या जरा. प्रतीक बबलू, तेजस्विनी फायटर्स, गणेश, विनय, हितेश पाटील, मिलिंद पाटील या या सगळेजण इकडे या प्लीज. आकाश घरत आपण आपलं मानधन घेऊन जा. आकाश आपलं मानधन घेऊन जा. गौरव वर या जरा. विपुल, आनंद वर या. सूरज पाटील आपण थांबायचे. सूरज रवींद्र पाटील उर्से, आम्हाला माहिती आहे सूरज पाटील उर्से आपल्याला बायांच्या पाड्यावर इथे जायचं आहे कार्यक्रमासाठी, पण आपण थोडं लेट गेलं तरी चालतील सासूरवाडीला. सूरज पाटील या जरा. चला घाई करायची, सगळ्यांनी पुढे या. रुपेश पाटील, गणेश नाईक पुढे या सगळ्यांनी. समीर पाटील आंबिवली, राहुल पाटील दहिसर या दोन्ही बंधू आपण या. आपण दरवर्षी येतात. ह्या स्पर्धेवरचं प्रेम, आम्हा सगळ्या मित्रांवरचं प्रेम आपण दर्शवतात. आपण व्यासपीठावर या. प्रसाद पाटील दहिसर आपण व्यासपीठावर यायचंय.
दीपेश कंडी आपण या एकदा. योगेश पाटील एकदा जरा आम्हाला थोडंसं दाखवा.
डीजे ऑपरेटरचा अंदर आपण द्यायचं आहे. आपल्याला जे एक समालोचक लाभलेले आहे त्यांचं नितीन गणपत पाटील, मी विनंती करतोय आपण त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. भार्गव पाटील, आपण एक सन्मान चिन्ह श्री करवीन पाटील यांच्याकडे देऊन, श्री करवीन पाटील यांना विनंती आहे आपण नितीन गणपत पाटील यांचा सन्मान करायचा आहे. आदरणीय शाबान बालामिया शेख यांचे देखील मनपूर्वक आभार, ज्यांनी नितीनजी गणपत पाटील यांना प्रायोजकत्वाच्या स्वरूपामध्ये सहसमालोचक म्हणून नियुक्त केलं होतं. खूप खूप आभार. कालच्या दिवसामधील सामनावीर एक पुरस्कार उर्वरित राहिलेला आहे. आकाश निलेश पाटील यांनी यायचा आहे. आकाश निलेश पाटील गोवाडे, आपण आपला पुरस्कार स्वीकारण्यासाठी या. आणि या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता आदरणीय विपुलजी ठाकूर आपण यावं. आपल्या शुभ हस्ते आकर्षक स्वरूपातील ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. जे दात्या आम्हाला लाभलेले आहेत स्वर्गीय विराज ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत दयानंद भोईर, नागझरी गावातील यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या सौजन्याने ही ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेले आहे. कुणबी स्टार संघाचे संघमालक आदरणीय विपुलजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते आकाश निलेश पाटील प्लेअर ऑफ द मॅच सामनावीर अभिनंदन आकू आणि पुढील वाटचालीकरिता अनेक अनेक शुभेच्छा. यानंतर पुढील पारितोषिकाचं वितरण आपण करूयात. सेकंड सेमीफायनल प्लेअर ऑफ द मॅच. कालच्या दिवसामधील काही पारितोषिकं उर्वरित राहिलेल्या आहेत. ज्यामध्ये बॉलर ऑफ द डे जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे आदरणीय विशाल रमेश पवार नावजे, आपल्या कुणबी क्रिकेटमधील गाजलेले कर्णधार आणि गोलंदाज यांच्या सौजन्याने ही ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. या पारितोषिकाचं वितरण करण्याकरिता मी विनंती करतोय सन्माननीय सुजित सात्विक कुडे, आपणास विनंती राहील, आणि सन्माननीय प्रभाकर पाटील सागावे, आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचे. आणि कालच्या दिवसातील उत्कृष्ट गोलंदाज आहे तब्बल 7 विकेट सहित मिस्टर रमित मिलिंद पाटील, भगवे वादळ काटाळे. कॉंग्रॅच्युलेशन्स.
मित बहुधा अनुपस्थितीत आहेत आणि म्हणूनच त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आदरणीय प्रीतमजी आपण ह्या पारितोषिकाचा स्वीकार करायचा आहे. प्रीतम बबन पाटील यांच्या शुभस्ते हा पारितोषिक स्वीकारलं जात आहे. मान्यवरांच्या शुभस्ते पारितोषिकाचं वितरण खूप खूप धन्यवाद. यानंतर कालच्या दिवसामधील आणखीन एक उर्वरित पारितोषिक कॅच ऑफ द डे जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे आदरणीय यतीन प्रकाश पाटील मुक्काम कोकणेर त्यांचे मनपूर्वक आभार. या पारितोषिकाच्या वितरणासाठी मी विनंती करतोय. आनंद पाटील हलोले आणि प्रसाद पाटील दैसर आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. खेळाडूचं नाव पण लगेच घेत जा. आणि कॅच ऑफ द डे चा हकदार आहे मंथन प्रशांत पाटील तेजस्विनी फायटर्स. कालच्या दिवसामधील कॅच ऑफ द डे मंथन प्रशांत पाटील तेजस्विनी फायटर्स दहिसर संघाकडून खेळलेला हा चहाडे गावातील क्रिकेटपटू मंथन प्रशांत पाटील कॅच ऑफ द डे चा हकदार. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. त्यानंतर शुक्रवारच्या दिवसामधील बॅट्समन ऑफ द डे चे पारितोषिक आम्हाला सौजन्य करण्यात आलेलं आहे आदरणीय विकास परशुराम पाटील बऱ्हाणपूर त्यांचे मनपूर्वक आभार. आणि या पारितोषिकाच्या वितरणासाठी मी विनंती करतोय मुख्य VIP डायसवरून भावेश दादा आपण मान्यवरांचं नाव घ्यावं. समीर पाटील आणि राहुल पाटील ह्या दोन्ही बंधूंना विनंती करतोय आपण ह्या पुढे येऊन आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि शुक्रवारच्या दिवसामधील बेस्ट बॅट्समन आहे तब्बल 75 धावांसहित मिस्टर अक्षय गोविंद शेलार. पोचाडे एक्सप्रेस आपण यायचा आहे. तेजस्विनी फायटर दैसर संघाचा खेळाडू जो हकदार ठरलेला आहे 75 धावांसहित अक्षय गोविंद शेलार. अभिनंदन. पुढील पारितोषिक वितरण आहे कालच्या दिवसामधील बॅट्समन ऑफ द डे. या पारितोषिकाला जे सौजन्य लाभलेलं आहे विकास परशुराम पाटील बऱ्हाणपूर यांचे मनपूर्वक आभार. वितरणासाठी मी विनंती करेन सन्माननीय राहुल शेलार व सन्माननीय सुबोध सातवे बंधू आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि कालच्या दिवसामधील उत्कृष्ट फलंदाज तब्बल 75 धावांसहित मिस्टर रुपेश काशीनाथ पाटील. कॉंग्रॅच्युलेशन्स. PS कुणबी किंग संघाचा महत्वपूर्ण फलंदाज रुपेशजी आपण यावं आणि स्वीकार करावा. रुपेश घाई कर जरा तिकडे TV वर मॅच सुरू झालेली आहे. घाई करा फटाफट. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामधील सर्वाधिक षटकार या पारितोषिकासाठी जे सौजन्य लाभलेलं आहे आदरणीय शैलेशजी प्रभाकर पाटील तामसई सरांचे मनपूर्वक आभार. पारितोषिकाच्या वितरणासाठी मी विनंती करतोय सन्माननीय गौरव कंडी व त्यांच्या समवेत मी विनंती करतोय मयूर माधव नाईक आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं. आणि स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामधील मोस्ट 6 ऑफ द डे हकदार ठरलेला आहे 7 षटकारांसहित अक्षय गोविंद शेलार. अभिनंदन. तेजस्विनी फायटर्स दैसर संघाचा क्रिकेटपटू या अक्षय. पुढील पारितोषिकाचं वितरण आहे आदरणीय शैलेशजी प्रभाकर पाटील तामसई यांच्या सौजन्याने लाभलेला आहे आकर्षक करंडस मोस्ट 6 ऑफ द डे. कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक षटकार खेचलेला फलंदाज. पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे सन्मान्य श्री शैलेश पावडे लालठणे व सन्मान्य श्री प्रफुल्ल आत्माराम पाटील लालोंडे फुलांचा पाडा आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. कालच्या दिवसामध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज मिस्टर प्रतीक वासुदेव गरत गिराळे फायटर्स तब्बल 6 षटकार. प्रतीक आपण या आणि पारितोषिकाचा सन्मानाने स्वीकार करा.
योगेश दादा या लवकर. उपांत्य फेरीमधील सामनावीर खेळाडू या पारितोषिकाचं वितरण आपण करणार आहोत. जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे स्वर्गीय विराज वसंत ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत दयानंद भोईर नागझरी यांचे मनपूर्वक आभार. पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही विनंती करतोय. मी विनंती करतोय सन्मान्य शिवाजी रोकडे सर, आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या शिष्याला हे बक्षीस प्रदान करायचं आहे. प्लेअर ऑफ द मॅच आकाश बाबूराव गरत. सेकंड सेमीफायनल मध्ये ज्याने मैदान गाजवलेलं आहे. 3 गडी गारद केले होते. फलंदाजीमध्ये उपयुक्त स्वरूपातील 25 धावा केल्या होत्या. आकाश बाबूराव गरत सामनावीर. पुढील पारितोषिकाच्या वितरणाकडे आपण वळूयात. स्वर्गीय विराज वसंत ठाकूर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय प्रशांत दयानंद भोईर यांच्याकडून आकर्षक स्वरूपाचं करंडक अंतिम सामन्यामधील सामनावीर खेळाडू या पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही विनंती करतोय. सन्मान्य संतोष मोरेश्वर पाटील दैसर, आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. अंतिम सामन्यामधील सामनावीर खेळाडू 2 षटकांमध्ये केवळ 19 धावा खर्च करून 3 विकेट्स वेदांत दीपक पाटील प्लेअर ऑफ द मॅच. यानंतर आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट झेल या पारितोषिकाचं वितरण आपण करणार आहोत. आदरणीय यतीन प्रकाश पाटील कोकणेर यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील ट्रॉफी सौजन्य करण्यात आलेले आहे. कॅच ऑफ द डे या पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही विनंती करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय श्री वैभव नारायण पाटील सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान सचिव, आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. आजच्या दिवसामधील बेस्ट कॅच काय वाटते मित्रांनो? एनी गेसेस कोण असेल? आजच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट झेल आहे यतीन प्रकाश यतीन शंकर पाटील गिराळे फायटर संघाचा खेळाडू आणि नावचे गावचा ब्रँड. इथे थोडीशी चलबिचल आहे कारण दाते यतीन प्रकाश पाटील आहेत आणि विजेता यतीन शंकर पाटील आहे. यतीन आपण यावं आणि पारितोषिकाचा स्वीकार करावा. खूपच सुंदर जल परिपूर्ण केला होता ॲक्युरेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग प्रभागामध्ये आणि आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट झेल तो मानकरी ठरलेला आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. त्यानंतर आजच्या दिवसामधील सर्वाधिक चौकार मोस्ट 4 ऑफ द डे जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे आदरणीय राजेश अनंत पाटील मुक्काम तामसे यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे. सन्माननीय श्री देवेंद्र एकनाथ पाटील गिराळे फायटर्सचे संघमालक, आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि आजच्या दिवसामधील सर्वाधिक चौकार तब्बल 9 चौकारांसहित समीर सिद्धू पाटील चहाडेगावचा वंडर बॉय जो ठरलेला आहे मोस्ट 4 ऑफ द डे चा मानकरी. पुढील पारितोषिकाचं वितरण आहे आजच्या दिवसामधील सर्वाधिक षटकार मोस्ट 6 ऑफ द डे जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे आदरणीय शैलेशजी प्रभाकर पाटील तामसे यांच्याकडून आकर्षक करंडक पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे. सन्माननीय आमचे ज्येष्ठ गुरुवर्य वडीलधारे सन्माननीय रामचंद्र सातवी साहेब, आपणास विनंती आहे अण्णा आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि या पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक 8 षटकारांसहित मिस्टर आकाश बाबूराव गरत PS कुणबी किंग कुडे. कॉंग्रॅच्युलेशन्स.
पुढील पारितोषिकाचे वितरण आहे गेम चेंजर प्लेअर ऑफ द डे. गेम चेंजर खेळाडू जे आम्हाला सौजन्य लाभलेलं आहे स्वर्गीय विजय काळू सातवी व स्वर्गीय विनया विजय सातवी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय विनीत विजय सातवी दैसर यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक या पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही विनंती करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय करवीन पाटील आमचे माजी अध्यक्ष, आपणास विनंती राहील विश्वस्त आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. आजच्या दिवसामधील गेम चेंजर खेळाडू आहे आकाश बाबूराव गरत नाणेउली PS कुणबी किंग संघाचा सुपरस्टार आयकॉन. अभिनंदन. कालच्या दिवसामधील गेम चेंजर खेळाडू पारितोषिकाचं वितरण उर्वरित राहिलेलं आहे जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे स्वर्गीय विजय काळू सातवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ समवेत स्वर्गीय विनया विजय सातवे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय विनीत विजय सातवी दैसर यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक आणि कालच्या दिवसातील या पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे. सन्माननीय योगेश विश्वनाथ पाटील आमचे सहकारी, आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. कालच्या दिवसामधील गेम चेंजर खेळाडू वेदांत दीपक पाटील PS कुणबी किंग कुडे. अभिनंदन. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळूयात. बॉलर ऑफ द डे जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे आदरणीय सन्माननीय श्रीयुत विशाल रमेश पवार नावजे यांच्याकडून आकर्षक करंडक आहे. पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती करतोय सन्माननीय श्री विपुल सातवी कुडे, आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट गोलंदाज सर्वाधिक 8 विकेट सहित आकाश बाबूराव गरत PS कुणबी किंग कुडे. अभिनंदन. पुढील पारितोषिकाचं वितरण आहे आजच्या दिवसामधील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन ऑफ द डे जे सौजन्य लाभलेलं आहे आदरणीय विकास परशुराम पाटील बऱ्हाणपूर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी या पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे. या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय कुणाल पाटील केव शिलशेत, आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचे आहे. आपणही सर्वोत्कृष्ट फलंदाज आहात आणि ह्या पारितोषिकाचा हकदार आहे आजच्या संपूर्ण दिवसामध्ये सर्वाधिक तब्बल 84 धावा ज्याने कुटून काढलेल्या आहेत रुपेश काशीनाथ पाटील PS कुणबी किंग कुडे. बघा रुपेश याने एक सूचना केलेली की दादा हे पारितोषिक खरं तर तुम्ही मला दिलेलं आहे, पण एक युवा उभरता खेळाडू आहे की ज्याने मला खूप मोलाची साथ दिली, तो मंथन पाटील लालठणे गावचा हा जो नवीन खेळाडू आहे. खरं तर रुपेशसाठी देखील मनाचा उदारतपणा दाखवल्याबद्दल त्याच्यासाठी खूप जोरदार टाळ्या आणि मंथनसाठी देखील. मंथनने खरोखरच जबरदस्त खेळ केलेला. थँक्यू रुपेश दादा, मला टीममध्ये संधी दिल्याबद्दल थँक्यू पूर्ण PS कुणबी फॅमिली. खूप सुंदर स्वरूपात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत मंथन पाटील यांनी. बघा अशा संघात गेल्यावर आपल्याला वक्तृत्व पण मिळते आणि ती धाडस पण मिळते. पुढील पारितोषिकाचं वितरण आहे मोस्ट 4 ऑफ दी सिरीज आदरणीय राजेश अनंत पाटील मुक्काम तामसई यशस्वी उद्योजक. मी विनंती करतोय
मी मोस्ट फोर ऑफ द सिरीजसाठी हे पारितोषिक ट्रॉफी वितरित करण्यासाठी मी विनंती करतोय आमचे सहकारी जयेश पाटील पोचाडे, आपणास विनंती राहील आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि जयेश या शेलार, माफ करा. पारितोषिकाचा जो हकदार आहे, 2 खेळाडू होते रेसमध्ये. समीर सिद्धू पाटील यांच्या बॅटमधून 23 चौकार आलेले आहेत, परंतु त्यांना ओव्हरटेक करून पहिल्या क्रमांकावर केपीएलच्या 8व्या सीझनमध्ये सर्वाधिक चौकार ज्याने खेचलेले आहेत, तब्बल 30 चौकारांसहित रुपेश काशीनाथ पाटील ठरलेला आहे सर्वाधिक चौकार खेचणारा फलंदाज केपीएल सीझन 8 मध्ये. अभिनंदन. बघा, एक मोस्ट 6 ऑफ द सिरीजची जे पारितोषिक आहे ती ट्रॉफीचे जे आहे स्टिकर आहे ते एका डबल 4चं डबल आलेलं आहे. त्याच्यामुळे ती आम्ही त्याचा जो खेळाडू आहे त्या खेळाडूची उद्घोषणा करतो, मात्र ती उद्या त्याला सुपूर्त केलेली जाईल त्या नवीन स्टिकर सहित. त्याचे नाव दीपेश आपण इथे उद्घोषित करावं. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक षटकार खेचणारा जो फलंदाज आहे, 2 खेळाडूंमध्ये रेस होती. बघा, 3ऱ्या क्रमांकावरती श्वेतांग संदेश पाटील 14 षटकार, 2ऱ्या क्रमांकावरती प्रतीक वासुदेव गरत 17 षटकार आणि या दोघांनाही ओव्हरटेक करून सर्वाधिक षटकार खेचणारा फलंदाज ठरलेला आहे पार्थ राहुल शेलार. तब्बल 21 षटकारांसहित तो पहिल्या क्रमांकावरती आहे. आदरणीय शैलेश प्रभाकर पाटील तामसई यांचे मनपूर्वक आभार, ज्यांनी पार्थ ही ट्रॉफी आपण ते स्टिकर चेंज करून तुझ्यापर्यंत उद्या सुपूर्त करू दिनेश सोगले यांच्या माध्यमातून. चला, आपण एक त्या फोटो सेशनसाठी एक आपण ही ट्रॉफी त्याला सुपूर्त करतोय. मी विनंती करतोय दिनेश सोगले, त्याचे खास क्रिकेटचे गुरु, मार्गदर्शक, कोच दिनेश. मागे साऊथ आफ्रिकेत पण बऱ्याच काळ होते आमचे सोगले. दिनेश खूप चाहते आहेत पारच्या खेळाचे, रोज पारच्या खेळाचे कौतुक करतात आमच्या समोर. पुढील पारितोषिक वितरण आहे उत्कृष्ट यष्टीरक्षक, जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे. स्वर्गीय विष्णू लक्ष्मण पाटील गुंदले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय अमित प्रदीप पाटील गुंदले यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक आणि संयोजन समितीच्या वतीने कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघरच्या वतीने 1000 रुपये असं पारितोषिकाचं स्वरूप आहे. पारितोषिकाच्या मी वितरणासाठी विनंती करतोय सन्माननीय, इथे दाते उपलब्ध आहेत, सन्माननीय अमित प्रदीप पाटील व त्यांचे स्नेही जवळचे प्रफुल्ल आत्माराम पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. उत्कृष्ट यष्टीरक्षक मित्रांनो, काय वाटतंय, एनी गेसेस? बेस्ट कीपर कोण असेल? काही अंदाज? उत्कृष्ट यष्टीरक्षक ठरलेला आहे कुणबी प्रीमियर लीगच्या या 8व्या हंगामामध्ये मिस्टर संकेत संतोष गरात, बेस्ट कीपर. कॉंग्रॅच्युलेशन संकेत, आपण या. पुढील पारितोषिकाचं वितरण आहे या संपूर्ण स्पर्धेमधील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे आदरणीय यतीन प्रकाश पाटील कोकणेर यांच्याकडून आकर्षक चषक, त्यांचे मनपूर्वक आभार आणि संपूर्ण संयोजन समितीच्या वतीने रोख रक्कम 1000 पारितोषिकाच्या वितरणासाठी. मी विनंती करतोय सन्माननीय श्री मयूर माधव नाईक खामलोली, आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, एनी केसेस, ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल 8 झेल परिपूर्ण केलेले आहेत आणि 7 फलंदाजांना धावचित केलेलं आहे, समीर काशीनाथ पाटील, बेस्ट फिल्डर. कॉंग्रॅच्युलेशन कुणबी किंग.
पुढील पारितोषिकाच्या वितरणाकडे आपण वळूयात. इमर्जिंग स्टार सर्वोत्तम उभरता खेळाडू जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे स्वर्गीय प्रज्योत रमेश पाटील कुकडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय धीरज नामदेव पाटील गिरणोले यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक या पारितोषिकाचं स्वरूप आहे. पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही विनंती करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय मनोज कमळाकर पाटील सर नावजे आमचे सचिव, आपणास विनंती राहील आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. इमर्जिंग स्टार नवतरुण उगवता तारा सितारा उभरता खेळाडू कोण असेल मित्रांनो? PS कुणबी किंग संघातील मिस्टर मंथन पाटील. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. यानंतर सर्वोत्तम आयकॉन या पारितोषिकाच्या वितरणाकडे आपण वळूयात. जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे स्वर्गीय ठकाजी मोरेश्वर पाटील मुक्काम लोवरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय अमित प्रदीप पाटील गुंदे यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे. मी विनंती करतोय सन्माननीय दाते अमित पाटील इथे उपस्थित आहेत. अमित पाटील व त्यांच्या समवेत त्यांचे स्नेही प्रफुल्ल पाटील, आपणास पुनश्च एकदा विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करावं. केपीएलच्या 8व्या सीझन मधील सर्वोत्तम आयकॉन खेळाडू म्हणून ज्या क्रिकेटपटूची निवड करण्यात आलेली आहे मिस्टर आकाश बाबूराव घरत PS कुणबी किंग कुडे. अभिनंदन. बघा हे आम्ही आहे ना आज्ञाधारी, नम्र, शिस्तप्रिय, आमच्या सगळ्यांचा आदर करणारा आणि आमच्या सगळ्या आयोजनात आम्हाला सहकार्य करणारा हे जे काही आयकॉन आहेत, सह आयकॉन आहेत, त्यांच्यावर त्या निकषावर यांची निवड केलेली आहे. पुढील पारितोषिकाच्या वितरणाकडे आपण वळणार आहोत. सर्वोत्तम आयकॉन खेळाडू 2 पुरस्कारात जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे स्वर्गीय ठकाजी मोरेश्वर पाटील मुक्काम लोवरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय अमित प्रदीप पाटील गुंदले यांच्या मनपूर्वक आभार. पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे. पुनश्च एकदा मी विनंती करतोय दाते अमित प्रदीप पाटील गुंदले व त्यांच्या समवेत कुमार भार्गव संदेश पाटील ज्यांची आम्हाला खूप खूप साथ लाभलेली आहे भार्गवची. ह्या दोन्ही मान्यवरांनी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करावं. स्पर्धेमधील आणखीन एक सर्वोत्तम आयकॉन खेळाडू मिस्टर संवेद सुनील पाटील गिराळे फायटर्स. संवेद आपण यावं आणि आपल्या पारितोषिकाचा सन्मानाने स्वीकार करावा. पुढील पारितोषिकाचं वितरण उत्कृष्ट गोलंदाज जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे स्वर्गीय उमाकांत नरेश सोगले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील बसरे यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक आहे. या पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे. मी विनंती करतोय सन्माननीय दाते जयेश पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांचे बंधू जितेंद्र पाटील ह्या दोन्ही बंधूंना विनंती आहे आपण आपले दिवंगत मामा स्वर्गीय उमाकांत नरेश सोगळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हे पारितोषिक दिलेले आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिकाचं वितरण करायचं आहे. आणि ह्याच पारितोषिकासाठी RR ब्रदर्स तर्फे आदरणीय रोहित जगदीश पाटील मुक्काम तांदुळवाडी तसेच ऋषिकेश राजाराम पावडे किराट यांच्याकडून आकर्षक बायसिकल देखील आहे. मी आणखीन एक विनंती करतोय गौरव कंडी, आपणास विनंती राहील आपण हे ह्या सायकलच्या वितरणासाठी यायचं आहे. कुणबी प्रीमियर लीगच्या 8व्या सीझन मधील सर्वोत्कृष्ट
गोलंदाज. मित्रांनो काय वाटतंय कोण असेल बेस्ट बॉलर? बघा रेस जे आहे ती रेस तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. संवेद सुनील पाटील ह्या गोलंदाजाने देखील 15 विकेट्स कंप्लीट केलेल्या आहेत. समीर काशीनाथ पाटील यांनी देखील 15 विकेट्स कंप्लीट केलेल्या आहेत. आणि वेदांत दीपक पाटील यांनी देखील 15 विकेट्सच कंप्लीट केलेल्या आहेत. परंतु जो इकॉनॉमी रेट आहे जी सरासरी आहे त्या सरासरीमध्ये पहिल्या क्रमांकावरती जो फिट बसलेला आहे तो बेस्ट बॉलर मिस्टर वेदांत दीपक पाटील. PS कुणबी किंग कुडे. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन. बघा काय थाटात त्याला आणलं जात आहे वेदांतला. सगळ्यांनी जोरदार टाळ्या मारायच्या आहेत. खरोखर कठीण परिस्थितीत त्यांनी गोलंदाजी केली. कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान संपूर्ण संयोजन समितीच्या वतीने रोख रक्कम 1000 रुपये, समवेत आकर्षक स्वरूपातील पर्पल कॅप स्वर्गीय उमाकांत नरेश शुक्ल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील यांच्याकडून आकर्षक चषक आणि या RR ब्रदर्स तर्फे आदरणीय रोहित जगदीश पाटील आणि या ऋषिकेश राजाराम पावडे यांच्याकडून आकर्षक बायसिकल. अभिनंदन. खरं तर ह्या सायकलवर रुपेशचं देखील बरंच लक्ष होतं आणि वेदांतने त्याचे भाऊजी रुपेश यांची एक सायकल नेली होती. आता खास करणं माझी वेदांतला विनंती राहील की आपल्या भाऊजीला ही सायकल पुन्हा आपण भेट द्यावी. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. उत्कृष्ट फलंदाज KPL संयोजन समितीच्या वतीने रोख रक्कम 2000 तसेच स्वर्गीय पार्वती लक्ष्मण पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील बसरे यांच्याकडून आकर्षक चषक असं या पारितोषिकाचं स्वरूप आहे. पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही विनंती करतोय सन्माननीय जयेश पाटील आणि जितेंद्र पाटील ह्या दोन्ही बंधूंना विनंती आहे आपण हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते वितरित करायचे. जितेंद्र पाटील आपणास विनंती राहील आपण व्यासपीठावर असं नसतं व्हायचं. हे पारितोषिक झाल्यानंतर जरा जाऊ नये. आणि उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार ज्याच्या नावावरती करण्यात आलेला आहे स्पर्धेमध्ये तब्बल 205 धावा ज्याने परिपूर्ण केलेल्या आहेत. प्रतीक वासुदेव घरत उत्कृष्ट फलंदाज. अभिनंदन. गिराळे फायटर्स संघातील क्रिकेटपटू आणि खूप चांगली फलंदाजी त्याने केलेली आहे. 205 धावांसहित KPLच्या 8व्या सीझन मधील हा उत्कृष्ट फलंदाज ठरलेला आहे. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. पुढील पारितोषिक वितरण आहे. चतुर्थ क्रमांकाच्या पारितोषिकाचं आपण वितरण करूयात. कमिटीकडून रोख रक्कम 30,000 रुपये आणि तसेच स्वर्गीय शांताराम वालकू सातवी मुक्काम पोचाडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय नितीन शांताराम सातवी यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक या पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे. मी विनंती करतोय सन्माननीय वैभव पाटील निहे सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान सचिव त्यांच्या समवेत सन्माननीय कुणाल पाटील व सन्माननीय शिवाजी रोकडे सर आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे. आणि चतुर्थ पूर्ण टीम या क्रमांकाच्या पारितोषिकाच्या हकदार ठरलेले आहेत. तब्बल रोख रक्कम 30,000 आणि आकर्षक करंडक तेजस्विनी फायटर्स दहिसर. अभिनंदन. आदरणीय संतोषजी मंजुळा मोरेश्वर पाटील सरांचा संघ आहे जो 4थ्या क्रमांकाचा हकदार ठरलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन. अमोल पाटील आपण या.
काही वैयक्तिक पारितोषिकं उर्वरित राहिलेले आहेत त्याचं देखील आपण वितरण करून घेऊयात फटाफट. यानंतर संवेद पाटील आपण जो षटकार खेचला होता त्याकरिता आदरणीय किशोर प्रवीण अधिकारी यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. संवेद सुनील पाटील आपण आपल्या रोख पारितोषिकाचा स्वीकार करा प्लीज. मी विनंती करतोय जयदीप पाटील लालठणे आपण हे पारितोषिक वितरित करायचं आहे. जयदीप पाटील लालठणे आपण आपल्या शुभ हस्ते ही रोख रक्कम पारितोषिक करायचं आहे. जयदीप जरा घाई करा प्लीज. जास्त टेन्शन घेऊ नका भावेश दादा, मी आपल्या माहितीसाठी सांगतोय 7.5 षटकांमध्ये भारताच्या 106 धावा झालेल्या आहेत, ज्यामध्ये संजू सॅमसन अजूनही नाबाद 23 चेंडूंमध्ये 38 वरती तो बॅटिंग करतोय. अभिषेकने अंतिम सामन्यामध्ये 21 चेंडूंमध्ये 52 धावांची वादळी खेळी साकारून ते बाद झालेले आहेत. स्कोरर आमचे ऑफिशियल स्कोरर आपण या आपला मानधन घ्या. यार ह्या सगळ्या धावपळीच्या दुनियेत आपण जर व्यावसायिक आहात आणि इतकं लाजाल तर उशीरच होणार नाही यार. आमच्या नजरेपासून लांब जातील तर लेट होतील. मी विनंती करतोय सन्माननीय मयूरजी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते हे मानधन वितरित करायचं आहे. क्रिक हिरोज या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून हे डिजिटल स्कोरिंग ज्यांनी यशस्वी केलेलं आहे मिस्टर आदित्य आणि त्यांचे सहकारी यांचे मनपूर्वक आभार. बोईसर प्रभागातून ते बिलॉंग करत आहेत आणि यशस्वीरित्या गुणलेखकाची भूमिका त्याने अदा केलेली आहे. मनपूर्वक आभार. यानंतर मंथन पाटील PS कुणबी किंग संघाचा खेळाडू आपल्या फलंदाजीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक संतोष माणिक पाटील गिराळे यांच्याकडून आलेला आहे. मंथन आपण आपल्या पारितोषिकाचा स्वीकार करावा. गौरव कंडी आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते ही रोख रक्कम मंथनला सुपूर्त करायचे. बघा मंथनसाठी हे 1000 रुपये त्यांचे संघ मालक प्रशांतजी सातवी यांच्याकडनं देखील आलेले आहेत. खूप खूप अभिनंदन मंथन तुझं. तर ऋषिकेश पाटील कोकणेर यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे संघ मालक श्री प्रशांतजी सातवी साहेब यांच्याकडून. मी विनंती करतोय सन्माननीय मयूरजी नाईक आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचे. कालच्या दिवसामधील 2 सामनावीर पुरस्कार उर्वरित राहिलेले आहेत आणि दोन्ही पुरस्कारांचा जो मानकरी आहे आकाश बाबूराव घरत आपण यावं आणि आपले प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारायचे आहेत. ह्या पारितोषिक वितरणासाठी मी निमंत्रित करतोय सन्माननीय सुबोध रामचंद्र सातवी साहेब आपणास विनंती राहील भाऊ आपण आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करावं. चला वेदांत दीपक पाटील, पार्थ नवनीत घरत, आकाश बाबूराव घरत सर्व खेळाडूंसाठी प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. आदरणीय संघमालक प्रशांत रामचंद्र सातवी. रुपेश काशीनाथ पाटील आपल्यासाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ज्या खेळाडूंची मी नावं घेतलेली आहेत फटाफट या. प्रत्येक खेळाडूसाठी प्रत्येकी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे संघमालक प्रशांत रामचंद्र सातवी यांच्याकडून. मी प्रशांतजी यांना विनंती करतोय आपण अनुक्रमे आकाश, वेदांत, पार्थ आणि रुपेश ह्या तुझ्या 4ही शिलेदारांना हे अनुक्रमे 1000 रुपयाचं पारितोषिक वितरित करायचे. हा चालेल 4ही जणांना एकत्र द्या. हितेश पाटील यांच्यासाठी देखील 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. हितेश पाटील कोकणेर. माझं वजन वाढलंय म्हणून
नेहमी आदरणीय सतीशजी कोरे साहेब यांच्याकडून पी एस कुणबिकिंग कुडे संघातील संपूर्ण खेळाडूंनी जो विजय प्राप्त केलेला आहे त्या विजयासाठी तब्बल 11,111 रुपयांचा भरघोस पारितोषिकाचा वर्षाव करण्यात आलेला एक मोठी रक्कम आहे आणि जे 15 खेळाडू सहभागी आहेत त्यांच्याकरिता सहसंघ मालक आदरणीय सतीशजी गोरे यांच्याकडून 11,111 रुपये सौजन्य 15ही खेळाडूंसाठी अभिनंदन. पुढील पारितोषिकाच्या वितरणाकडे आपण वळणार आहोत. तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचे जे स्वरूप आहे केपीएल संयोजन समितीच्या वतीने तब्बल रोख रक्कम 30,000 रुपये तसेच स्वर्गीय रोहिणी रवींद्र पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय धीरज व आदरणीय सूरज रवींद्र पाटील उर्से यांच्याकडून चमचमणारं करंडक या पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे. मी विनंती करतोय दिवंगत रोहिणी रवींद्र पाटील यांच्या नावाने जे करंडक आहे ते त्यांचे बंधू सन्माननीय देवेंद्र एकनाथ पाटील आपणास विनंती राहील आपल्या भाच्यानीच ही पारितोषिक दिलेलं आहे. आपल्या भगिनीच्या नावाने हे पारितोषिक आहे करंडक आहे. आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करावं. त्यासोबत ह्या रोख रकमेसाठी मी विनंती करतोय सन्माननीय सुनील काशीनाथ पाटील व सन्माननीय श्रीकांत पावडे सर आपणास विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचं आहे संयुक्तरित्या. तृतीय क्रमांकाचे हकदार ठरलेले आहेत रोख रक्कम 30,000 आणि या आकर्षक करंडक कुणबी स्टार्स अभिनंदन. कुणबी स्टार्सचे शेअर होल्डर सगळ्यांनी यायचे आहे. इन्व्हेस्टर जेवढे आहेत जेवढे गुंतवणूकदार आहेत त्या सगळ्यांनीच यायचे आहे. कुणबी स्टार्स जो ग्रुप आहे ह्या सगळ्याचे गुंतवणूकदार आहेत. बघा गुंतवणूकदारांना तोटा होता कामा नये. शेअर होल्डर काय कोणाला तोटा होता कामा. बघा एक तर युद्ध मोठा जग हे युद्धाच्या उंबरठ्यावर आहे. बघा कसं मार्केट जाम केलं बघा. शेअर होल्डर बोलले तर कसे सगळे आले मालक. पुढील पारितोषिकाच्या वितरणाकडे आपण वळणार आहोत. जे स्वरूप आहे द्वितीय क्रमांकाच्या पारितोषिकाचं डिजिटली तब्बल 80,000 रुपये संयोजन समितीच्या वतीने आणि स्वर्गीय हरेश्वर नारायण साने यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय भूषण हरेश्वर साने यांच्याकडून आकर्षक स्वरूपातील करंडक पारितोषिकाच्या वितरणासाठी विनंती आहे. मी विनंती करतोय सन्माननीय श्री सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान सचिव वैभवजी नारायण पाटील, सन्माननीय कुणालजी पाटील, सन्माननीय वडीलधारे आमचे ज्येष्ठ रामचंद्रजी सातवी साहेब व शैलेशजी पावडे आपणास विनंती राहील त्यांच्या समवेत श्रीकांतजी पावडे आपण आपल्याच दिवंगत नातेवाईकांचं हे पारितोषिक आहे. आपण आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते पारितोषिक वितरित करायचं आहे. त्याचसोबत ह्या अविस्मरणीय क्षणाचा एक कायमचं स्मरण राहावं ह्यासाठी एक गौरव चिन्ह RPS किंग किराट रोशन प्रकाश गायकवाड ह्याचकडनं एक मोमेंटम दिलेलं आहे. प्रत्येकाला एक सन्मान चिन्ह दिलेलं आहे. हे देखील ह्या मान्यवरांनी वितरित करायचं आहे. आणि या द्वितीय क्रमांकाचे हकदार डिजिटली तब्बल 80,000 रुपये
आकर्षक करंडक तसेच अविस्मरणीय गौरव चिन्हांसहित हकदार ठरलेले आहेत गिराळे फायटर्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. आदरणीय प्रशांत दादा, आपण देखील या पारितोषिकाच्या वितरणासाठी यायचं आहे. उद्घाटक महोदय आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी साहेब, आपणास नम्र विनंती. पुढील पारितोषिक वितरणाकडे आपण वळणार आहोत. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक प्रजय जे स्वरूप आहे स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी नागझरी. यस जयेश दादा, जेव्हा सगळ्यांनी थांबायचंय बघा. एक बाईक असते तेव्हा ती पहिल्या क्रमांकाच्याही नंतर दिली जाते आणि त्या पारितोषिकाचं वितरण नंतर होईल. जे स्वरूप आहे स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय भावेश मोहन पावडे यांच्याकडून चमचमणारं करंडक कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठान पालघर पूर्व संपूर्ण संयोजन समितीच्या वतीने तब्बल डिजिटली 1,10,000 रुपये, तसेच रोशनजी गायकवाड यांच्याकडून अविस्मरणीय गौरव चिन्ह या पारितोषिकाचं वितरण करण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय ह्या स्पर्धेचे उद्घाटक सन्माननीय प्रशांतजी सातवी, त्यांच्या समवेत वैभवजी पाटील, कुणालजी पाटील, रोकडे सर, कल्पेशजी पावडे साहेब आणि आमच्या वहिनी, आपणास ही विनंती राहील की आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक, त्याचसोबत आमच्या कुणबी कला क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा विद्यमान कार्यकारिणी, आपणास ही विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करायचे. तसेच स्वतः भावेश दादा मोहन पावडे आपण देखील या पारितोषिकाच्या वितरणासाठी पुढे यायचं आहे. ट्रॉफीचे दाते आहेत आणि सरांच्या शुभ हस्ते ऑन स्क्रीन आपण पाहू शकतायत डिजिटली तब्बल 1,10,000 रुपये समवेत अविस्मरणीय गौरव चिन्ह. जी डिजिटली रक्कम आहे ती संपूर्ण संयोजन समितीच्या वतीने सौजन्य आकर्षक गौरव चिन्ह रोशनजी गायकवाड यांच्या माध्यमातून आणि चमचमणारं जे करंडक आहे ते स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आदरणीय भावेश मोहन पावडे आणि पहिल्या क्रमांकाचे हकदार PS कुणबी किंग कोडे, एकमेव संघ आहे जो KPLच्या 8
आपण यायचं आहे आकाश बाबूराव गरत. एक आपल्याकडनं एक सत्कार बाकी राहिलेला, खरं तर तो बाकी नाही, तो पूर्णच होता. हे का? हा, एक मिनिट, मानधन द्यायचंय जरा. हे PS कुणबी किंग, एक मिनिट. मी एक आपल्याकडनं सत्कार राहिलेला, खरं तर तो राहिलेला नव्हता, आपण पुकारलेला, पण ती परिस्थिती अशी होती की ती व्यासपीठावर येऊ देत नव्हती. ती प्रशांत सातवी ह्या अंतिम विजेत्या संघातील जे संघ मालक आहेत, जे उद्घाटक आहेत आपले, मी विनंती करतोय सन्मान्य दिनेश पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सत्कारित करायचंय, सन्मानित करायचंय. आदरणीय प्रशांत रामचंद्र सातवी साहेब या स्पर्धेचे उद्घाटक महोदय आणि PS कुणबी किंग विजेत्या संघाचे संघमालक, युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरचे विद्यमान अध्यक्ष आणि त्यांचा शाही सन्मान. भावेश दादा, अजून हे 500 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबला लाईव्ह आहेत, त्यांना जाणून घ्यायचं आहे की बाईक कोण घेऊन जाणार आहे. प्लेअर ऑफ द सिरीज नक्की कोण घेऊन जाणार हा एकच यक्ष प्रश्न आहे. आता आपण वळणार आहोत आकाश. तत्पूर्वी आकाश बाबूराव गरत आपण यायचंय काही क्षणांसाठी. अंतिम महाविजेत्या सगळ्यांनी थोडा वेळ शांत संघाचे राहा. अवघ्या icon आहेत. 4 ते 5 मिनिटं. आकाश, काय म्हणशील? पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहेस, या यशाचं श्रेय तू कोणाला देशील? नक्कीच प्रथम तर माझी पूर्ण फॅमिली आणि त्याच्यानंतर माझे गुरु, ज्यांनी मला खेळायला शिकवलं आणि कसं काय करायचं ते शिकवलं. कारण की माझा परफॉर्मन्स एक 4 ती मॅच 0 होता, मी थोडं पण खेळत नव्हतो. ते आज आले आणि त्यांनी मला सांगितलं असं कर तसं कर, आणि मी ते अप्लाय केलं आणि माझा परफॉर्मन्स झाला. नक्कीच. किती मोठी पार्टी आहे यानंतर? खूप खूप मोठे. आणि जर ही ट्रॉफी डेडिकेट करायची असेल, कारण KPL चे जे पहिले 7 हंगाम आपण पाहिलेले आहेत, त्या तुलनेने 8व्या क्रमांकाची जी ट्रॉफी आहे ती जरा जास्तच भारदस्त आहे. डेडिकेट करायची असेल तर कोणत्या गामा पैलवानाला डेडिकेट केली जाईल? प्रथम तर माझ्या पप्पांनाच करेन, कारण की त्यांचा भरपूर सपोर्ट असतो मला खेळण्यासाठी. क्या बात आहे, जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. आपल्या पिताश्रींना मात्र ही ट्रॉफी तो डेडिकेट करणार. खूपच सुंदर क्षण आहे. प्रशांतजी, आपल्या काय प्रतिक्रिया आहेत या विजयाबद्दल? कारण जर आपण KPLचा इतिहास उलगडून पाहिला तर PS कुणबी किंग पुढे प्रत्येक वर्षामध्ये एक नवीन चॅम्पियन समोर आला होता, परंतु PS कुणबी किंग पुढे हा एकमेव असा संघ आहे जो 2 वेळा चॅम्पियन ठरलेला आहे. या क्षणाला आपली प्रतिक्रिया काय आहे? खरं तर आजची ही जी ट्रॉफी आहे, आज जागतिक महिला दिन आहे आणि रुपेशला मी सांगितलं, रुपेशच्या माध्यमातून ह्याच्या आधी एक ते आमच्यामध्ये आहे, एक हिडन ट्रॉफी आमच्याकडे ऑलरेडी एक नंबरची आहे, आणि आजची दुसरी ट्रॉफी ही जागतिक महिला दिनानिमित्ताने ह्या PS कुणबी किंग म्हणजे आमच्या ह्या टीमने, ह्या फॅमिलीने जी काही ट्रॉफी मिळवलेली आहे, ही पूर्णतः आमच्या सगळ्यांच्या फॅमिलीमधल्या ज्या महिला आहेत, ज्या घरातल्या मुली आहेत, ही त्यांच्यासाठी डेडिकेट आहे आमची पूर्ण ही ट्रॉफी. वा वा, खूप छान. नक्कीच, खूप चांगल्या प्रतिक्रिया. शिवाजी रोकडे सर, आपण काय म्हणाल या शुभप्रसंगी? अगदी आकाशने पुन्हा एकदा एक इतिहास रचलेला आहे आणि विजेत्या संघाचा तो आयकॉन आहे. आपली काय प्रतिक्रिया? प्रथमतः आयोजकांनी मला इथं बोलवलं, त्यांचं आभार व्यक्त करतो. आणि आकाश बाबत सांगायचं झालं तर आय एम नॉट सॅटिस्फाईड टुडे, कारण आकाशची जी लेवल आहे ती डिफरंट लेवलचा प्लेअर आहे. त्याने खूप चांगली बॉलिंग केली, बॅटिंग केली, म्हणजे वाखणण्याजोगं आहे. बट आय एम नॉट सॅटिस्फाईड, कारण त्याचा गेम डिफरंट लेवलचा आहे. मी सातवी साहेबांना सांगितलं होतं का एनी हाऊ कंडिशन आपण जिंकणार. आय थिंक रुपेश आहे इकडे, त्याला सांगितलं 50 झाले तरी जिंकणार, बिकॉज आकाश असा प्लेअर आहे की पहिल्या ओव्हरला 20 दिले तरी दुसऱ्या ओव्हरमध्ये 2-4 विकेट खाऊन जाणार, समोरच्या टीमला प्रेशरमध्ये आणणार. आणि यू हॅड सीन, त्याच्यामुळे खुश तर आहेच. सातवी साहेबांनी मला सांगितलं होतं सर, काय म्हटलं एनी हाऊ कंडिशन जिंकणार भावेश आहे. बट मी खुश नाही, का तर मला वाटतंय त्याने ओव्हरमध्ये 3-4 रन्स इनफ, याच्यापेक्षा जास्त नाही. त्याचा जेवढा पेस आहे ना, बॉल दिसत नाही, एवढा छपकन जातो बॉल. ठीक आहे, कधी कधी असतं, पण मला वाटतंय की तू खूप छान करू शकतो, याच्यापेक्षाही जास्त. म्हणून मला आकाश बाबत सांगायचं झालं तर तू खूप चांगला प्लेअर आहे आणि अजून चांगलं खेळलं पाहिजे. माझी अपेक्षा काही संपणार नाही कधी, पण मला वाटतंय की तू अजून खूप छान खेळलं पाहिजेस. खूप छान खेळलास, पुन्हा एकदा अभिनंदन. मी पुढील एक जो आपला सन्मान बाकी आहे त्या सन्मानासाठी निमंत्रित करतोय आमचे वडीलधारे अण्णांना विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते दीपेश कंडी यांना त्यांचं जे मानधन आहे ते सुपूर्त करायचं आहे. समालोचक दीपेश कंडी, एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दीपेश कंडी यांच्यासाठी.
बघा दीपेश कंडीसाठी देखील एक रामचंद्र सातवी अण्णांकडनं पारितोषिक आलेलं 1000 रुपयाचं दीपेशसाठी. तब्बल किती 7000 रुपयाचं आजच्या दिवसात त्यांना पारितोषिक आलेलं आहे. खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आहे दीपेश तुझ्या समालोचनाचं. परंतु अजून एक पारितोषिकाची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहे, त्या पारितोषिकाकडे आपण वळतोय दीपेश. तर आता जे 500 प्रेक्षक युट्यूबला आहेत प्रशांत दादा, ते इंडिया वर्सेस न्यूझीलंड सोडून सध्या KPL पाहतात की बाईक कोण घेऊन जाणार आहे. प्लेअर ऑफ दी सिरीज जे सौजन्य आम्हाला लाभलेलं आहे श्री मंगलमूर्ती रिअल्टर्स सफाळे प्रोप्रायटर आदरणीय कल्पेशजी पुंडलिक पावडे साहेब, लालठाणे गावाचं आभूषण, एक यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून सिटी डिलक्स बाईक, तसेच स्वर्गीय सुरेश लक्ष्मण पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरणीय जयेश सुरेश पाटील वसरे यांच्याकडून आकर्षक चषक. ह्या पारितोषिकाच्या वितरणासाठी आम्ही विनंती करतोय. मी विनंती करतोय ह्या ट्रॉफीच्या सन्मानासाठी जयेश पाटील वसरे व त्याचे बंधू जितेंद्र पाटील वसरे, आपणास विनंती राहील आपल्या शुभ हस्ते हे म्हणजे हे सन्मान चिन्हाचं जे ट्रॉफी आहे त्याचं वितरित करायचं आहे. ती ट्रॉफी आपण वितरित करायचं आहे. प्लेअर ऑफ दी सिरीज आकर्षक स्वरूपातील चमचमणारं करंडक आहे. KPLच्या 40 खरं तर KPLच्या 8 वर्षांच्या इतिहासामध्ये आणि कुणबी समाजाच्या 40 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिला कुणबी खेळाडू जो आपल्या नावावरती प्लेअर ऑफ दी सिरीजची बाईक करणार आहे. हा खूप मोठा रंजक इतिहास आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये दावेदार भरपूर होते. ज्या रेसमध्ये स्वतः समीर काशीनाथ पाटील, रुपेश काशीनाथ पाटील, श्वेतांग संदेश पाटील, प्रतीक वासुदेव गरत दर्जेदार खेळाडू या रेसमध्ये होते. परंतु संपूर्ण स्पर्धेअंतर्गत तब्बल 11 विकेट आणि 231 धावांसहित प्लेअर ऑफ द सिरीज पार्थ राहुल शेलार. भीम पराक्रम त्याने रचलेला आहे. भावेश दादा, KPLच्या 40 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडामधील पहिला बाईक वीर आपण पाहतोय सद्यस्थितीमध्ये ऑन स्क्रीन. महाराष्ट्रामध्ये भरपूर खेळाडू आहेत. केतन वामन म्हात्रे 39 बाईक्स त्याने आपल्या नावावरती केलेल्या आहेत. याच पालघर जिल्ह्यामध्ये देखील एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू ज्यामध्ये वीरेंद्र भूपेंद्र बाबरे आहेत, अक्षय नरेश घरात आहेत. परंतु आज मात्र सांगायला अभिमान वाटतो की आपला कुणबी खेळाडू देखील मागे नाहीये आणि पार्थ राहुल शेलार. एक मिनिट जरा चावी थांबवायची, जरा बाईकची चावी आपण बाईक जवळच देणार आहोत. कृपया हे फक्त एक ट्रॉफी देऊ द्या. बघा आपल्याला जे ट्रॉफी लाभलेलं आहे त्या दात्यांकडनं जरा गाडी जरा मेन स्टँडवर लावा. तिथे समीर पाटील गाडी जरा मेन स्टँडवर. हां नाही सॉरी, दिनेश आमचे प्रभारी गाडी मालक समीर दिनेश पाटील, दिनेश सोगले सॉरी. बहुतेक तोच घेऊन जाणार आहे मला वाटतं केव पर्यंत. प्लेअर ऑफ द सिरीज श्री मंगलमूर्ती रिअल्टर्स आदरणीय कल्पेश दादा पुंडलिक पावडे आणि त्यांच्या अर्धांगिनी सहकुटुंब सहपरिवार सर्वांचे मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. त्यांना खाली आपण आम्ही विनंती चांगल्या करतोय पद्धतीने सन्माननीय कल्पेश पुंडलिक पावडे व आमच्या वहिनी, आपण आज विनंती राहील आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या गाडीजवळ जाऊन आणि हे पारितोषिक आपण पार्थला, मी खास करणं पार्थचे पप्पा पार्थ राहुल शेलार आणि त्याचे आजोबाबा पण आलेत. नाव काय? काशीनाथ शेलार. बाबा कुठे आहेत? या काशीनाथची शिलर आपण देखील बघा, अरे यायचं काय आहे. योगा आहे बघा.
बघा आजोबाबा, वडील आणि लहान भाऊ पण आहे हर्ष शेलार. आणि पाटील योगा- नेटवर्कच्या माध्यमातून आपण हा क्षण पाहतोय जिथे कुणबी समाजाच्या क्रिकेटच्या इतिहासामधील पहिला बाईक वेर ऑन स्क्रीन पाहायला मिळतोय. बघा काय योगायोग आहे, सुवर्ण योगायोग आहे. बघा आजोबाबांच्या भावेश दादा 3 पिढ्या एकत्रित आहेत आणि खूप चांगला हा क्षण खरं तर मलाही बोलताना दीपेश भावनिक व्हायला होत आहे. पारच्या आयुष्यामधील सर्वाधिक सुंदर क्षण आहे. पिताश्री देखील आहेत आणि आजोबा देखील आहेत. तिन्ही पिढ्या एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात. ध्येयाच्या दिशेने मला जायचंय, इतिहास मला लिहायचा आहे, यशासाठी संघर्ष करायचा आहे, लढायचं आहे, झगडायचं आहे. मला यशप्राप्ती करण्यासाठी मरण पत्करावं लागलं तरी चालेल, परंतु त्यासाठी असणारं कारण हे मात्र स्वर्गीय असलं पाहिजे. आणि सद्यस्थितीमध्ये हे स्वर्गीय कारण पार्थ राहुल शेलार. काय जबरदस्त प्रचंड मेहनत, वडिलांचा खूप चांगला सपोर्ट. पार्थ आपण बाईकवरती विराजमान व्हायचंय. हा जबरदस्त मोमेंट आहे पार्थ, आपण बाईकवरती विराजमान व्हायचंय. आणि पाटील नेटवर्कच्या माध्यमातून एक सुंदर चलचित्र आपण या ठिकाणी कैद करूयात. श्री मंगलमूर्ती रिअल्टरचे अधिकृत मालक आदरणीय कल्पेशजी पुंडलिक पावडे त्यांच्या अर्धांगिनी या उभय दाम्पत्याच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ दिस सिरीज सन्मानाचा हा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय. भीम पराक्रम केलेला आहे. 231 धावा आणि 11 विकेट सहित 40 वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडामध्ये पार्थ राहुल शेलार विक्रमगड तालुक्यातील केव गावचा मिनी रबाडा जो ठरलेला आहे प्लेअर ऑफ दिस सिरीज. बघा, पार्थ आपण क्रिकेट विराजित काय व्हायचंय. देऊ शकते, एक मिनिट दीपेश, क्रिकेट काय देऊ शकते तर अवघ्या 19 वर्षाच्या मुलाला तब्बल 75,000 रुपयाची गाडी देऊ शकते. फक्त खेळत राहा आणि खेळाबद्दल चांगलं प्रामाणिक प्रेम नक्कीच. करत राहा, खेळासाठी मेहनत करा. टेनिस बॉल क्रिकेटचं स्वरूप जे बदलत चाललेलं आहे, ग्लोबल होत चाललेलं आहे. कालच्या दिवसामध्ये देखील आम्ही या गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला की खऱ्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील आपण आपलं करिअर करू शकतात. आणि क्रिकेटच्या माध्यमातून पार्थ काय म्हणशील, हा मोमेंट तुझ्यासाठी किती महत्वपूर्ण आहे? खूप चांगलं वाटतंय आणि संघाने तर खूपच सपोर्ट केला, सर्वांनी सपोर्ट केला आणि कुणबी लीग ही खूपच चांगली, दरवर्षी खूपच चांगली होते. नक्कीच तुझ्या यशाचं श्रेय तू कुणाला देशील? आणि सध्या तुझं जे करंट एज आहे केवळ 19 वर्षांचा तू आहेस, परंतु ह्या प्रवासामध्ये तुझ्या पाठीशी सुरुवातीपासून, कारण जेव्हा यश प्राप्ती होते तेव्हा सर्व दुनिया तुमचं कौतुक करते, परंतु जेव्हा काळ कठीण होता, खडतर होता, तेव्हा कोणी सोबत दिलेलं आहे? पप्पांनी तर खूपच सपोर्ट केला. कधी कधी बॅटीला बॉल पण नव्हता लागत, 2-3 वर्ष झाले आधी. खूप चांगल्या पद्धतीने प्लेअर ऑफ दिस सिरीजची ही पहिलीच बाईक असावी तुझ्या कारकिर्दीमध्ये. तुझं टार्गेट आहे IPL, ISPL आणि ह्या बाईकला मात्र आपल्या घरी नेल्यानंतर, आता ही बाईक आज जागतिक महिला दिन आहे, कुणाला डेडिकेट करशील बाईक? मम्मी पप्पाला देईन. या बात आहे, जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. प्लेअर ऑफ दिस सिरीज पार्थ राहुल शेलार. पार्थ, ज्या पद्धतीने तू क्रिकेटकडे वळालेला आहेस, पप्पांचा जबरदस्त सपोर्ट, परंतु तुझा आवडता खेळाडू कोण राहिलेला आहे अगदी लहानपणापासून? सुमित डेकले आणि रोहित शर्मा. लेदरमध्ये रोहित शर्मा. या बात आहे, रोहित शर्मा आणि सुमित डेकले यांचा तो अगदीच फेवरेट प्लेअर आहेत आणि त्यांचा वसा वारसा पुढे घेऊन मात्र तो जाणार आणि कुणबी समाजाचं नाव मोठं करणार. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर आला पाहिजे. पार्थ राहुल शेलार, कुणबी क्रिकेटच्या इतिहासातील पहिला बाईक सम्राट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ किती ग्लोबल झालेला आहे याचा आणखीन एक सुंदर उदाहरण आपण पाहतोय. एक काळ असा होता जेव्हा क्रिकेट खेळायला जो युवा जायचा त्याला मात्र घरून टोंट असायचा की क्रिकेट खेळून तू काय दिवे लावशील, परंतु किती मोठे दिवे लावले जाऊ शकतात याचं अत्यंत ओजस्वी आणि तेजस्वी उदाहरण सद्यस्थितीमध्ये आपण पाहतोय. तसेच कल्पेशजी पावडे आपले विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. आपण देखील खूप मोठं मन दाखवलं, मनाची श्रीमंती दाखवली, उदारमतवादी दृष्टिकोन दर्शवला आणि यातही आपण देखील या क्षणचित्रामध्ये बंदिस्त व्हायचंय. खूप सुरेख पद्धतीने पार्थ राहुल शेलारचा हा भीम पराक्रम आहे.